महाराष्ट्रातील भिवंडी येथील फरीदबाग परिसरातील अल फरीद इमारतीत एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे। खेळत असताना सेप्टिक टँकमध्ये पडल्याने 5 वर्षीय चिमुकला मोहम्मद अहमद याचा मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे। या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आला आहे। व्हिडिओमध्ये अनेक मुले इमारतीच्या आवारात खेळताना दिसत आहेत। खेळत खेळत मोहम्मद अहमद सेप्टिक टँकजवळ पोहोचल्याचे दिसून येते। प्राथमिक माहितीनुसार टँकचे झाकण पूर्णपणे बंद नव्हते आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजनांचाही अभाव होता। याच दरम्यान चिमुकल्याचा तोल गेला आणि तो थेट सेप्टिक टँकमध्ये पडला। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि कुटुंबियांनी तत्काळ मुलाला टँकमधून बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले। या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या दुर्घटनेमुळे इमारती आणि निवासी संकुलांमधील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की परिसरातील सेप्टिक टँक सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली नव्हती। टँकचे झाकण मजबूत आणि व्यवस्थित बंद असते तर कदाचित हा अपघात टाळला असता। विशेष म्हणजे भिवंडी परिसरात यापूर्वी हे उघडे किंवा असुरक्षित सेप्टिक टँक आणि खड्ड्यांमध्ये पडून अनेकांचा जीव गेला आहे। तरी देखील सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन होत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच सर्व निवासी संकुलांमध्ये आवश्यक सुरक्षा उपाययोजना तातडीने लागू कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे।